1 मे पासून शहरामध्ये बऱ्याच काही गोष्टी नव्यानं घडत आहेत, जसं काही कचरा उचलणं, नवीन एजन्सी या संदर्भात पण सुरू होणार आहेत, म्हणजे त्याचं उद्घाटन पण करणार आहे. काय नवीन असेल शहरासाठी या 1 मे पासून? हा महिना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी जवळपास 400 गाड्या, आता संध्याकाळी 6 वाजता तो लोकार्पणचा सोहळा अयोध्येनगरीला आहे. कचरामुक्त हे शहर असलं पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. मी मागे त्यांना अग्निशमन दलाची मोठी गाडी जी 36 मीटरपर्यंत जाईल ती गाडीसुद्धा मी त्यांना दिलेली आहे डीपीसीच्या माध्यमातून. या महिन्यामध्ये आणखी महत्त्वाचा जो टप्पा आम्ही पार करतोय तो पाण्याचा टप्पा पार करतोय आणि या 15 तारखेपर्यंत या पाण्याची परिस्थिती आता नॉर्मल होईल अशी एक अपेक्षा आहे. पाणी हे पोहोचेल असं एकंदरीत वातावरण आहे. 1 मेला पोहोचणार अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं ना, पण 1 मे पर्यंत पोहोचेल पाणी. पोहोचलं नाही, काही टेक्निकल अडचणीत तर निश्चित त्याच्यात आलेल्या आहेत. आमच्या सर्वांचा प्रयत्न जाणून बुजून नाही तर सर्वांचा प्रयत्न हा प्रामाणिक आहे. यामध्ये स्वतः हायकोर्ट सुद्धा मॉनिटरिंग करत आहे आणि त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये मॉनिटरिंग करत असल्यामुळे दरवेळेला आढावा द्यावा लागतो. म्हणून जाणून बुजून कोणतेही डिले होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. परंतु 15 मे पर्यंत निश्चित काही टाकेमध्ये पाणी चढेल. जाणीवपूर्वक करत नाही मात्र डिले होतो हे तर सत्य आहे म्हणावं लागेल ना. पण टेक्निकल अडचणीमुळे डिले होतो त्याला काय हे नाही ना, हे आमच्या तुमच्या हातात नाही. तर एखाद्या वेळेला अचानक एखादा पाईप फुटणे हे जाणून बुजून नसतं, तर हे टेक्निकल गोष्टी असतात. त्याला रिपेअरिंग करणं याला जो काही कालावधी लागतो त्यामुळे हे घटना घडलेल्या आहेत हे नाकारत नाही. परंतु आता पाण्याची परिस्थिती ही सुधारलेली आहे. 15 मेला पाणी या टाक्यामध्ये चढेल. विधान परिषद फारच मैत्रीच्या वातावरणात झाली. अगदी उद्धव ठाकरेंसोबत पण मैत्री गोड बोलणं दिसून आलंय. कसं काय? आणि दानवेंना बळ पण दिलं हा, तुमच्या विरोधात. कसं काय? उद्धव ठाकरे साहेबांनी खरं तर ही निवडणूक लढवतील अशी सर्वांची अपेक्षा होती. काँग्रेसने त्याच पद्धतीने उबाठाला पाठिंबा दिला होता. परंतु उबाठाच्या उद्धव साहेबांच्या मनामध्ये ऐन वेळेला कुठं घातपात जर झाला तर काय अशी कदाचित शंका असावी, म्हणून ती माघार त्यांनी घेतली असावी. काल एक त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, अचानक अंबादास दानवेंचं नाव डिक्लेअर केलं आणि जी काही धावपळ झाली, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं, काँग्रेसवाल्यांची धावपळ करणं, मला वाटतं या सगळ्या प्रकरणाचे उत्तरं त्या सर्व त्या फोनापानीमध्ये आहे. परंतु पुढची ऍडजस्टमेंट एका दगडात 2 पक्षी मारणं हा जो प्रकार आहे तो उबाठाने केलेला आहे. येणारी राज्यसभा ही काँग्रेसला देणार असं एकंदरीत स्टेटमेंट तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. याचा अर्थ संजय राऊतचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. पण असं बोललं जाते की तुमच्याकडून सत्ताधाऱ्यांकडूनच दानवेंना बळ दिलं गेले, काही लोकांच्या विरोधात पुढं सक्षमपणे त्यांना उभं राहणार नाही. असं बळ वगैरे दिल्याचं काही नाही. आपण जनरली ह्या ज्या विधान परिषदच्या निवडणुका असतात या बिनविरोध व्हाव्यात असा सगळ्याचा मानस असतो. आता तुम्ही गेल्या अनेक निवडणुका पाहिल्यात, आता कुठेही घोडे बाजार होताना तुम्हाला दिसत नाही. नसता पूर्वी आमदार पळवून घेऊन जाणे हा सुद्धा प्रकार आपण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आता हे गेले 10-15 वर्षामध्ये हे सगळे प्रकार बंद झालेले आहेत आणि मला वाटतं हे चांगला सिग्नल या महाराष्ट्राच्या राजकारणातला आहे. आता बच्चू भाऊ तुमच्याकडे आल्यानंतर महाराष्ट्रात प्रश्न पडलेला लोक विचारत आहेत ऑनलाईन सगळे सोशल मीडियावर की काय दबाव टाकला, काय म्हणजे हे केलं, कुठं अडकलं. बच्चू कडू हा पहिला आमचा तालुका प्रमुख होता. शिवसेनेचं मूळ आहे, शिवसेना त्याचं. आणि म्हणून मग आता त्या पुन्हा जर स्वग्रही आलेला आहे, शिवसेनेत आलेला आहे, त्याच्या आक्रमकतेचा, त्याच्या अनेक त्याच्या जे काही योजना आहेत, दिव्यांगासारखे असेल, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, त्यासाठी तो नेहमी आक्रमक राहिलेला आहे, लढत राहिलेला आहे. असे लढवय्ये लोक शिवसेनेत हवेत आणि ते असायला पाहिजे. म्हणून ही आमच्या एका फौजमध्ये आणखीन एक आमचं सहकार्य आम्हाला मिळालं, याचा आम्हाला आनंद आहे. कोणताही दबाव नाही, कोणी दबावामध्ये राजकारण करू शकत नाही. आणि म्हणून बच्चू कडूने आनंदाने 2 दिवसापूर्वीच एक तुम्हाला गोड सिग्नल दिला होता. त्यांनी सांगितलं की दरवेळेला मला कडू म्हणतात, गोड बोलण्याचा टाइम आता आलेला आहे आणि तो त्यांनी साधलेला आहे. राजकारणासाठी प्रहारसारखी एक आक्रमक संघटना गुंडाळण्यात आली आता असंही बोललं जात आहे. संघटना गुंडाळीतने आलेली नाहीये. ती संघटना त्या पद्धतीने ज्या पद्धतीने काम करायचं तेच करणार आहे. तो पक्षामध्ये शिवसेनेमध्ये आलेला आहे, शिवसेनेचा भगवा त्यांनी घेतलेला आहे.
आणि त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या हाच खरा बेस अजेंडा हा आमचाही असणार आहे. म्हणून शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग याच्याबरोबर आम्ही खंबीरपणे उभं राहू. आता साहेब यावरून जे ते परवीन तायडे यांनी टीका केली, बच्चू कडू यांना सत्तेशिवाय करमत नाही, विविध चौकशी लावल्या म्हणून ते सत्तेसोबत आले का? अशा टीका केल्याने थोडी होतात. सत्तेसाठी कोणी बाकीचे नाही, तुम्ही लोकांनी काय केलं हे थोडंसं तपासा ना. कशासाठी एखाद्यावर आरोप लावायचा? त्यांनी पक्ष बदलला म्हणजे त्याला करमत नाही आणि तुम्ही काही केलं तर चालतं, असं हे दुपट्टी धोरण कधी अवलंबलं नाही पाहिजे. हे अनेक वेळेला अनेक लोक इतर पक्षामध्ये जाणं येणे आपण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. राज ठाकरे असं म्हणतात की रिक्षावाल्यांमध्ये मराठी बोलणार नाही एवढी हिंमत कुठून येते? महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केले. वाटोळं करण्यामध्ये कोण कोण होते, काय काय होते याची नावं सुद्धा त्यांनी जाहीर केली पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, सामंजस्याने प्रश्न सुटतो. जर प्रश्न चिघळायचा असेल तर त्याला अनेक कारणं आपण देऊ शकतो. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व काही कोसळणार नाही. परंतु एक आहे की त्यांना तर धडा तरी घ्यावा लागेल की जर मराठी माणूस जर उभा राहिला किंवा चिडला तर काही खरं नाही. म्हणून मराठी बोली भाषा आपल्याला ही अवलंबायला लागेल. यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. हे महाराष्ट्र हा मराठी माणसाचा हा सगळा स्वाभिमान कुठेही आम्ही पायदळी कुणाला तोडू देणार नाही, एवढं मात्र खरं. महाराष्ट्राचे एक मंत्री आहे मंगलप्रभात लोढा, त्यांनी असं एक विधान केलं आहे असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे की कॅश फक्त जैन लोकांसाठी देईल. इतकी हिंमत होतेच कशी असं सवाल राज ठाकरे करताय मंत्र्यांना बोलायचं. मंगलप्रभात लोढांनी एवढा सिनियर असलेल्या मंत्र्यांनी असं बोलणं मला वाटतं थोडंसं त्याचा चुकलेलाच दिसतंय. परंतु त्याला मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी समज दिली असावी. सुप्रिया सुळे असं म्हणतात की पवार कुटुंबाच्या विरोधात कधीही निवडणूक लढवणार नाही. मागच्या वेळेस ती परिस्थिती वेगळी होती, काही कारण आहे? सुप्रिया सुळेंनी आताच इलेक्शन आता नाहीये, 4 वर्ष इलेक्शन्स नाहीत. इलेक्शन आल्यानंतर त्यावेळेला त्यांचं स्टेटमेंट काय असेल त्याला तेव्हा महत्व असेल. परंतु आताच त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचं काही कारण नाही.